नमस्कार, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत. तर पाहुयात आजच्या टॉप 9 न्यूज. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी मागील हंगामातील गाळप झालेल्या ऊसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी सुरू केलेल्या लढ्यातून शेतकऱ्यांच्या पदरात तब्बल 97,26,00,000 रुपये पडणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी मागील हंगामातील गाळप झालेल्या ऊसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी सुरू केलेल्या लढ्यातून शेतकऱ्यांच्या पदरात तब्बल 97,26,00,000 रुपये पडणार आहेत. 2 महिने शेट्टी यांनी रस्त्यावरचा संघर्ष केला, पण शेवटपर्यंत काहीतरी पदरात पडल्याशिवाय त्यांनी तलवार मान्य केली नाही. मध्यंतरी विविध कारणांमुळे स्वाभिमानीच्या आंदोलनाला काहीशी मरगळ आली होती. मात्र यंदा ती झटकली असून पुढच्या हंगामातही ही धग कायम राहणार हे निश्चित आहे. शेतमालाला दर नसल्याने शेतकरी आर्थिक अरिष्टात आहेत. त्यात रासायनिक खते, शेतीपंपाच्या वीज दरात केलेली भरमसाठ वाढ आणि शेतमजुरांची वानवा यामुळे दिवसेंदिवस शेती अंगावर येत आहे. अशा परिस्थितीत किमान हमीभाग असलेल्या ऊस पिकाकडे येथील शेतकरी वळला आहे. या पिकातूनही शेतकऱ्यांचा ताळेबंद सुधारला नाही. शेतकऱ्यांच्या दृष्टीने FRP व RSP हे 2 कायदे सुरक्षित असले तरी यंदा साखरेसह इतर उपपदार्थांना चांगला दर मिळत आहे, तर त्यातील नफाही शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. ही भूमिका घेऊन राजू शेट्टी यांनी गेले 2 महिने साखर कारखानदार व राज्य शासनाशी संघर्ष सुरू ठेवला. गोकुळने परराज्यातील म्हैस खरेदीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात तब्बल 10,000 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता अनुदानापोटी 40,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी पत्रकारातून दिली. गोकुळने परराज्यातील म्हैस खरेदीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात तब्बल 10,000 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता अनुदानापोटी 40,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी पत्रकारातून दिली. ही योजना 12 सप्टेंबर 2023 नंतर खरेदी केलेल्या म्हैशींसाठी असल्याचेही पत्रकात म्हटले आहे. अध्यक्ष डोंगळे म्हणाले, संघाने 20 लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. खास करून म्हैस दूध संकलनात वाढीसाठी कृती आराखडा तयार केला असून त्यात वैरण विकास, जातीवंत म्हैस खरेदी, जातीवंत मादी वासरू संगोपन, कृत्रिम रेतन कार्यक्रम यावर भर देण्यात आला आहे. संघाच्या म्हैस दुधासाठी मुंबई, पुणे, कोकण तसेच इतर शहरात मागणी वाढत आहे. म्हैस दूध वाढीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ज्या कारखान्याची FRP 3,000 पेक्षा जास्त आहे त्यांनी प्रतिटन 100 रुपये द्यावेत आणि उर्वरित कारखानदारांनी प्रतिटन 50 रुपये जादा शेतकऱ्यांना द्यावेत असा तोडगा निघाला आहे. या तोडग्यातील जिल्ह्यातील कारखानदार अंमलबजावणी करणार की वेगळा काय निर्णय होणार याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ज्या कारखान्यांची FRP 3,000 पेक्षा जास्त आहे त्यांनी प्रतिटन 100 रुपये द्यावेत आणि उर्वरित कारखान्यांनी प्रतिटन 50 रुपये जादा शेतकऱ्यांना द्यावेत असा तोडगा निघाला आहे. या तोडग्याची जिल्ह्यातील कारखानदार अंमलबजावणी करणार की वेगळा काय निर्णय होणार याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत ज्या कारखान्यांनी प्रतिटन 3,000 रुपयेपेक्षा कमी दर दिला आहे त्या कारखान्यांनी प्रतिटन 100 रुपये द्यावेत, तसेच उर्वरित कारखानदारांनी प्रतिटन 50 रुपये द्यावेत असा तोडगा निघाला आहे. या निर्णयानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. त्यानुसार सांगली जिल्ह्यातील कारखानदार तोडगा काढणार की नाही असा शेतकऱ्यांनी सवाल उपस्थित केला आहे. कारखानदारांनी तोडगा काढला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. यामुळे कारखानदारांच्या भूमिकेकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागून राहिले आहे. रेटरे धरण धुमाळवाडी व मरळनाथपूर गावच्या शिवारात वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी सोडण्यासाठी वारंवार निवेदन देण्यात आली होती. याची दखल न घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी वारणा पाटबंधारे विभागाच्या पेठ येथील कार्यालयात अधिकाऱ्यांना घेराव घालत ठिय्या आंदोलन केले आहे. वारणा पाटबंधारे विभागाच्या पेठ येथील कार्यालयात अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा घेराव. रेटरे धरण धुमाळवाडी व मरळनाथपूर गावच्या शिवारात
वाकुर्डे बुद्रुक योजनेची पाणी सोडण्यासाठी वारंवार निवेदन देण्यात आली होती. याची दखल न घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी वारणा पाटबंधारे विभागाच्या पेठ येथील कार्यालयात अधिकाऱ्यांना घेरावा घालत ठिय्या आंदोलन केले आहे. रयत क्रांतीचे सागर खोत, डी.के. पाटील, अमोल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी वारणा कालवे विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळी पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा दिल्या. वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी शेतीला का सोडत नाही? जोपर्यंत पाणी सोडत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, अशी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. शुक्रवारपासून जिल्ह्यातील वातावरणात बदल झाला आहे. आज शनिवारपासून आगामी 4 दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळेच गेले 2 दिवस अचानक थंडी गायब झाली असून ढगाळ वातावरण राहिले आहे. शुक्रवारपासून जिल्ह्यातील वातावरणात बदल झाला आहे. आज शनिवारपासून आगामी 4 दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळेच गेले 2 दिवस अचानक थंडी गायब झाली असून ढगाळ वातावरण राहिले आहे. यंदा परतीचा पाऊस तुलनेत फारच कमी झाला आहे. त्यामुळे थंडीही लवकरच पडली. मागील आठवड्यात थंडीचा कडाका वाढला होता. मात्र गुरुवारपासून वातावरणात काहीसा बदल होत गेला. शुक्रवारी सकाळी तर आकाश एकदमच गच्च होते. पाऊस कोणत्याही क्षणी सुरू होईल असे वाटत होते. सकाळी 11 पर्यंत पावसाळी वातावरण राहिले. त्यानंतर सूर्यकिरणाने दर्शन दिले. दिवसभर आकाश स्वच्छ राहिले, पण थंडी गायब झाली आहे. समडोळी तालुका मिरज येथे ऊस तोडीसाठी 14 मजूर पुरवण्याची आमिष दाखवून शेतकऱ्यास 5,86,000 रुपयांचा गंडा घालण्यात आला. दिनांक 5 सप्टेंबर 2022 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत हा प्रकार घडला. समडोळी तालुका मिरज येथे ऊस तोडीसाठी 14 मजूर पुरवण्याची आमिष दाखवून शेतकऱ्यास 5,86,000 रुपयांचा गंडा घालण्यात आला. दिनांक 5 सप्टेंबर 2022 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत हा प्रकार घडला. या प्रकरणी संदीप अशोक भिलवडे यांनी शिवाजी मारुती शेडगे आणि बत्ता शिवाजी शेडगे यांच्या विरोधात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी संदीप भिलवडे यांनी ऊस तोडीसाठी मजूर हवे होते. संशयितांनी भिलवडे यांच्याशी संपर्क साधत मजूर पुरवण्याचे आश्वासन देत ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून 8,86,000 रुपये बत्ता शेडगे यांच्या खात्यावर वर्ग करून घेतले होते. यानंतर फिर्यादी भिलवडे यांचा चालक सुरेश शिवाजी गारळे यास उर्वरित राहिलेले 39,000 रुपये संशयितांना दिले. त्यावेळी संशयित बत्ता शेडगे याने सध्या आमच्याकडील मजूर पळून गेल्याने ऊस तोडीसाठी मजूर पुरवण्याबाबत असमर्थता दर्शवित टाळाटाळ सुरू केली होती. मिरज येथे रेल्वे वॅगनमधून इंधनाची चोरी झाली असतानाही त्याबाबत गुन्हा दाखल न केल्याचा ठपका ठेवत रेल्वे सुरक्षा दलाच्या निरीक्षकांना प्रशासनाने निलंबित केले. महेंद्र पाल असे अधिकाऱ्याचे नाव आहे. मिरज येथे रेल्वे वॅगनमधून इंधनाची चोरी झाली असतानाही त्याबाबत गुन्हा दाखल न केल्याचा ठपका ठेवत रेल्वे सुरक्षा दलाच्या निरीक्षकांना प्रशासनाने निलंबित केले. महेंद्र पाल असे अधिकाऱ्याचे नाव आहे. मिरज येथे वॅगनमधून हजारो लिटर इंधन चोरीस गेल्याचा प्रकार घडला होता. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मिरज शहरात इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या 2 कंपन्यांची ऑइल डेपो आहे. यातून 5 जिल्ह्यांना इंधनाचा पुरवठा करण्यात येतो. या डेपोमध्ये रेल्वेच्या वॅगनमधून पेट्रोल आणि डिझेल आणण्यात येते. गेल्या काही दिवसांपूर्वी सोलापूर मार्गावरून एक वॅगन इंधन घेऊन मिरजेत आली होती. ऑइल डेपोमध्ये वॅगनमधून इंधन काढून घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात फरक असल्याचे निदर्शनास आले. दिवाळी निमित्त 11 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत रत्नागिरी विभागातून मुंबई, बोरिवली, पुणे, अक्कलकोट, लातूर या मार्गावर जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. या 5 दिवस रत्नागिरी विभागातून 8,85,647 प्रवाशांनी प्रवास केला. दिवाळी निमित्त 11 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत रत्नागिरी विभागातून मुंबई, बोरिवली, पुणे, अक्कलकोट, लातूर या मार्गावर जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. या 5 दिवस रत्नागिरी विभागातून 8,95,647 प्रवाशांनी प्रवास केला.
यातून 3,59,01,092 रुपयांचे उत्पादन प्राप्त झाले आहे। राज्य परिवहन मंडळाने प्रवाशांसाठी सवलती जाहीर केल्याने प्रवाशांची पावले पुन्हा एसटीकडे वळली आहेत। त्यामुळे उत्पादनात भर पडली आहे। ग्रामीणसह लांब पल्ल्याच्या मार्गावर सोडलेल्या गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळाला असून हंगामी दरवाढीमुळे महामंडळाच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे। महिला सन्मान निधीमुळे उत्पन्नात भर पडली आहे। नौदलाच्या पश्चिम कमांडच्या युद्ध नौकांचा ताफा मालवणकडे रवाना झाला आहे। नौदल दिनाच्या कार्यक्रमात प्रामुख्याने ISN कोलकाता, ISN तलवार, ISN ब्रह्मपुत्र क्लासच्या जवळपास 8 मोठ्या युद्ध नौका तर 10 ते 12 छोट्या युद्ध नौका तारकर्ली समुद्रात दाखल होणार आहेत। नौदलाच्या पश्चिम कमांडच्या युद्ध नौकांचा ताफा मालवणकडे रवाना झाला आहे। नौदल दिनाच्या कार्यक्रमात प्रामुख्याने INS कोलकाता, INS तलवार, INS ब्रह्मपुत्र क्लासच्या जवळपास 8 मोठ्या युद्ध नौका तर 10 ते 12 छोट्या युद्ध नौका तारकर्लीच्या समुद्रात दाखल होणार आहेत। महत्त्वाचे म्हणजे INS विक्रमादित्य ही विमानवाहू युद्ध नौका या ताफ्यात सहभागी होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे। तारकर्ली समुद्रात नौदलाच्या संचलनात 4 विनाशिका, 4 फ्रीगेट्स, 6 कॉवेंट्स व क्षेपणास्त्र वाहू नौका, 8 जलद हल्ल्याच्या युद्ध नौका सहभागी होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर ध्रुव हे ॲडव्हान्स लाईफ हेलिकॉप्टर, सी किंग हे हेलिकॉप्टर आणि तेजस, डॉर्लियर, MiG-29K आदी एअरक्राफ्ट आपल्या कसरती दाखवणार आहे। 27 नोव्हेंबरपासून नौदलाकडून रंगीत तालीम सुरू होणार आहे। त्यात हा ताफा सामील होणार आहे। तारकर्लीच्या समुद्रात नौदलांकडून कसरती सुरू आहेत। आजच्या टॉप 9 न्यूज इथे संपल्या। पुन्हा भेटूत नव्या बातम्यांसोबत। तोपर्यंत तुम्ही पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।